नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. इंदिरा गांधी योजना तसेच श्रावणबाळ योजना यांचे राहिलेले जे ₹3000 आहेत ते लवकरच जमा होणार आहेत आणि त्याबद्दलचा शासन निर्णयही निर्गमित करण्यात आलेला आहे. आता हे पैसे कोणाला मिळणार आहेत? हे पैसे कधीचे आहेत आणि हे कधीपर्यंत जमा होतील याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे 24 मार्च 2025 रोजी. सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजना राबविण्यात येत आहेत. अशा प्रकारच्या 5 योजना राबवण्यात येत आहेत. माहे डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कार योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टल मार्फत करण्यात येत आहे. त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे मार्च 2025 पर्यंतचे अर्थसहाय्य डीबीटीद्वारे थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. म्हणजे आतापर्यंत तुम्हाला डिसेंबरपासून मार्चपर्यंत डीबीटीने पैसे ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत आणि हे पैसेही लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. परंतु आता हे कधीच तुम्हाला पैसे मिळणार आहेत पहा. राज्यात सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 असल्यामुळे त्यावेळी माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर 2024 चे अर्थसहाय्य लाभार्थ्यांना वितरित करता आले नाही. म्हणजे हे पैसे तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2024 चे आहेत, जे इलेक्शनमुळे शासन देऊ शकलं नव्हतं. त्यामुळे आता सदर प्रलंबित असलेले अर्थसहाय्याचे वितरण योजनेतील लाभार्थ्यांना डीबीटी पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावायचे आहे. त्यासाठी सदरहू योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय आहे. राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासूनचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे. राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर 2024 चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची सदरहू योजनांकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. तर आता तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे ₹3000 डीबीटी मार्फत तुमच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात राहिलेले पैसे होते, जे निवडणुकीमुळे शासन देऊ शकलं नव्हतं. तर अशा प्रकारे हे त्याच्यासाठीचा जी-आर निर्गमित करण्यात आलेले आहे. जी-आरची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.